चुकलं. हाय हॅलो नमस्कार, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल. आजचा संडे आहे, तुमचाही छान मस्त सुरू झालेलाच असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही खूप लेट बघताय. तर आजचा संडे माझा पण सुरू झाला आहे आणि मस्त असा असं म्हणतात ना पोटात गोळा आला आहे ना, तशा हिशोबाने सुरू झालेला आहे. मी रात्रभर झोप पण आली नाही की उद्या काय होईल उद्या काय होईल या हिशोबाने. आणि आज आमचा फिनाले आहे तर त्याची खूप जास्त भीती आहे. आणि आता गेल्या 2-3 दिवसापासून जे कोरिओग्राफी चालली आहे ना, तर कोणी विसरतं आहे, कोणाचं काहीतरीच वेगळं चुकतं आहे, त्याच्यामुळे आपलं चुकतं आहे किंवा आपलं चुकतं आहे त्याच्यामुळे दुसऱ्यांचं चुकतं आहे. तर सगळं ना खूप कसं तरी झालेलं आहे. आणि काल तरी आमचं पूर्ण रिहर्सल चुकली होती, तर ते सगळं डोक्यात परत ठेवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि आता बघू एंड काय होतो. आतापर्यंत तर झालेला असणारच आहे हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा. तर मी सकाळी लवकर उठून सगळं माझं 9 वाजेपर्यंत जेवण वगैरे सगळं आटोपलेलं होतं, कारण की आम्हाला 12:30ला बोलवले. 4 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे, पण तिथे आमचं जेवण आहे आणि त्यानंतर आमची सगळी प्रिपरेशनची तयारी आहे ती. काय करते गार्गी? हे काय आहे ना? केसांना तेल लावलंयस ना? काय केलंयस? तर आता पहिल्यांदा मी याच्यामध्ये ना मी खूप साऱ्या गोष्टी खूप पहिल्यांदा करते. गार्गी दे जरा एक मिनटं. तर मी हे असे चिटकवणारे नेल्स आणलेले आहेत, कारण की ट्राय करूया म्हटलं कसे होतात आपल्यावर. मी कधी नेल्सचं काही करत नाही, कारण की कामांमध्ये ना ते तुटून जातात आणि ते परत त्याच्यात सगळं अडकत राहतं, त्यामुळे नाही आता पटत ते. तर म्हटलं चला आज आहे तर आपल्या साडीवर गाऊनवर सगळ्यावर मॅचिंग होतील असे एक कॉपर कलरचे आणलेले आहेत. आणि हे आता वेळ आहे थोडासा माझ्याकडे, तर म्हटलं चिटकवून बघूया. आता हे आत्ता जरी चिटकवले तरी तिथपर्यंत राहिले पाहिजे म्हणजे मिळवलं. तर ट्राय काहीतरी वेगळं ट्राय. खूप साऱ्या गोष्टी नवीन या पूर्ण जर्नीमध्ये मी केलेल्या आहेत. काय कशा ते तुम्हाला नंतर एका सविस्तर व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आजचा दिवस आमचा कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करते. आता आम्ही 12:30-1पर्यंत निघू आणि आई, मी आणि बहिणी आम्ही तिघीजणी 12:30ला निघणार. आणि गार्गी म्हणजे बाकी सगळे जे मेंबर आहेत ते 4 वाजेपर्यंत हॉलवर येतील. तर चला, आता खरंच पोटात गोळा आलेला आहे आणि आता जास्त प्रमाणात झाले. आता सटक क्वेश्चनांचं राऊंडमध्ये काय विचारतील, त्यानंतर आपण जे सिंक्रोनायझेशन आहे ते परफेक्ट होणार की नाही, जे ठरवलं आहे ते तसं आपल्याला करायचं सुद्धा आहे. खूप साऱ्या गोष्टी डोक्यात आहे आणि खरंच आपल्याला रॅम्प वॉक किती इझी वाटतो ना. मला तेच वाटायचं की मस्त चालायचंच आहे काय, पण त्याच्या मागचं जे काही आहे ना ते अनुभवलं आहे एवढ्या दिवसांमध्ये. छान आहे, सगळ्यांची मेहनत खूप भारी असते. चला बघूया आपला काय निकाला स्टेट. तर आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा हे सगळं तयार झालेलं आहे. मी म्हटलं ना फोटोशूट झालेलं, तिथे सिंगल फोटो झालेले होते, पण असा ग्रुप फोटो. त्याच्यामध्ये धनश्री आहे आणि हे मिसेस श्रावण सुंदरीचा, हा आमचा मैं किधर येस इथे आमचा आणि इथे 18 वर्षाचा असं सगळं आहे. आणि छान स्टेज वगैरे बनवलेलं आहे, भारी फील होते भारी. हा थांब, पप्पासोबत जा आता. बोलवा ना. बघा हा आमचा ग्रुप आहे, हा 18 वर्षा मुलींचा ग्रुप आहे आणि तो धनश्रीचा ग्रुप आहे. हे सगळे दीदींचा ग्रुप आहे. काय वाटतंय? मग या ठीक आहे, संध्याकाळी 4 वाजता ठीक आहे. आता मी जाते, आमचे सुरू झाले सगळे. बाय. हे आलेत आपल्या इकडचे, आपल्या ग्रुपचे सुरू झाले. रात्रीपर्यंत थांबायचं इथे, वेळ लागले. ओके ठीक आहे चल. असं करते तू तो नाही बघ कसा. जोर है मम्मा जो है 9 नंबर. आई
इसमें रील में डालने वाली है। म्हणेन की तुम्ही खरंच या मंचावर आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि इट इज नॉट इझी. मी पुन्हा सांगते, एका ऑडियन्सला फेस करणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते तुम्ही केलं आहे. अँड दिस इज जस्ट द बिगिनिंग फॉर ऑल ऑफ यू. कीप गेटिंग इन्स्पायर्ड अँड कीप इन्स्पायरिंग एव्हरीबडी एल्स अराउंड यू. आणि थँक्यू वन्स अगेन तुमच्या सगळ्या फॅमिलीजसाठी ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आणि या मंचावर येण्याची संधी दिली, त्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच एव्हरीबडी. आणि आम्हाला इकडे आमंत्रित केल्याबद्दल ऑफकोर्स श्रावण सुंदरीचे खूप खूप मनापासून आभार. जो मान सन्मान आणि जे प्रेम तुमच्या सगळ्यांचं आम्हाला मिळतंय त्यासाठी मी खरंच, आम्ही सगळेच खरंच मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅम. आय वॉन्ट ॲड अ फ्यू वर्ड्स. आपण नेहमी म्हणतो की काहीतरी करायचंय करायचंय, पण सगळं बोलण्यात राहून जातं. खूप कमी लोक बोलतात आणि करतात. आय फेल्ट की हे खऱ्या अर्थाने एम्पॉवरमेंट आहे, अँड नॉट जस्ट वुमेन एम्पॉवरमेंट. कारण तुम्ही ज्या बायकांना जो कॉन्फिडन्स दिला आहे, वन वुमेन इज एम्पॉवर्ड, हर फॅमिली इज एम्पॉवर्ड. दॅट्स लिटरली हाऊ आय फेल्ट टुडे. आणि सगळ्या वयोगटातल्या बायका इथे आहेत, त्यांच्या फॅमिलीज त्यांना सपोर्ट करतात, त्यांचे हजबंड्स आहेत, त्यांची मुलं आहेत. आणि जर नॉट जस्ट वसई विरार, गोरेगाव, अंधेरी, बँड्रा सगळीकडे असं घडत गेलं, द वर्ल्ड विल बी अ डिफरंट प्लेस. मला गुजबम्स येत आहे ते बोलताना
दिस फील्स सो ब्युटिफुल. आणि आय थिंक इथे जेवढं टॅलेंट भरलं आहे, मी रिक्वेस्ट करेन की गोरेगावमध्ये, अंधेरीमध्ये, बँड्रामध्ये पण बघा, तुम्ही शोधा. आय एम शुअर देयर इज अ लॉट ऑफ टॅलेंट एव्हरीवेअर. And it's been an absolute delight to be here. Thank you so much for having us. Thank you so much, and it's been lovely. Please everybody, let's clap for each other. मी वासुदादांना विनंती करतो, तुम्ही पुढे या. ग्लॅमरस लुकसाठी प्रिया पाठक, बॅच नंबर 13. बेस्ट रॅमचं पारितोषिक देण्यासाठी मी वृषाली ताईंना पुढे बोलवतो. आणि विनर आहेत कृपाली म्हात्रे, बॅच नंबर 14. आणि विनर आहे वृषाली पाटील, बॅच नंबर 6. आणि वृषाली पाटील या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकावर आलेले आहेत. आपलं अभिनंदन. कृपाली म्हात्रे, बॅच नंबर 14.
प्रवीणा भाभींच्या बरोबर रॅम्प आणि प्रवीणा भाभी आपलं लगेच आणि G3 ग्रुप म्हणजे इलीट ग्रुपच्या विनर आहेत रिया पाठक. एलिट ग्रुप श्रावण सुंदरी. आणि एक सरप्राईज गिफ्ट पण आहे विनर साठी. वामन हरी पेठे यांच्याकडून विशेष गिफ्ट मिळणार आहे. वामन हरी पेठे यांच्याकडनं विशेष पारितोषिक. बाकीच्या दोन्ही विजेत्यांना वामन हरी पेठे यांच्याकडून विशेष पारितोषिक. तिन्ही विनर्सना एक ग्रुप फोटो आणि रॅम्प करण्याची आम्ही विनंती करत आहोत. आता आपण वळणार आहोत दुसऱ्या ग्रुपकडे, मिसेस श्रावण सुंदरी. आणि आपण सुरुवात करतो सोशल मीडिया फेमपासून. मी अनिल जिंकणार होती याच्यात. जी जिंकली ती आसरी.